फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रुचिकाज वर्ल्ड। तर एंगेजमेंट पासून काय काय तयारी होती मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। हा प्रेम शुभम आलाय सुरत वरून, हे साई पण मालेगाव वरून, हे कृष्णा पार्थ मुंजवाड मालेगाव आणि मालेगाव सार्थक पण मालेगाव वरून आलाय। इकडं वहिनी पण आलेल्या आहेत आणि त्या लागलेल्या आहेत स्वयंपाकाला। तर आता सर्वजण चाललेले आहेत डान्स प्रॅक्टिससाठी गायत्रीच्या नवीन घरी आणि भरपूरसे आम्ही 11 ते 12 जण जमलेलो आहोत, मामाचे मुली मावशीचे मुलं, आणि इकडे डान्सची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे। आता इथे थोडंसं आमचं आर्ग्युमेंट्स होईल की कोण पुढे करेल कोण मागे करेल। तर इकडे आम्ही डान्सची प्रॅक्टिस करत होतो व्यवस्थित। अगदी 2 तासात जो डान्स आहे तो मी बसवलेला आहे, फक्त 2 तासात। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मुलं लवकर कन्व्हिन्स होत नाहीत डान्स करण्यासाठी, पण जो माझा मामाचा मुलगा आहे तो डान्स करण्यासाठी रेडी झाला, कारण त्याला डान्स करायला खूप आवडतं। आणि इथे आम्ही दोघी, पुढे कोण उभं राहील मागे कोण उभं राहील हे डिसाईड होत नव्हतं। मग म्हटलं मीच उभी राहते, कारण आम्ही 3 जणींनी साड्या घालणार होतो, म्हणून पुढे 3 जणी उभे राहिलो। आणि इकडे माझा मामाचा मुलगा प्रेम, तोही इथे त्याने पार्टिसिपेट केलं, कारण सेकंड जे गाणं होतं त्यात त्याची एंट्री होती। मग सर्वजण डान्स करून थकले होते आणि सर्वजण इकडे बसलेले होते मस्त। हे सगळं झाल्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि इकडे मस्त सर्वजण मेहंदी काढताय। सर्व पाहुणे होतो, सर्व 22 जण एकाच घरात आम्ही झोपलो। सकाळी उठलो, पहाटे 5:30 वाजता गेलो आम्ही नाशिकच्या फुल बाजारात 5:30 वाजता, आणि खूप सुंदरशी फुलं होती तीही आम्ही फुलमाळ घेण्यासाठी गेलेलो आणि फुलमाळ घेतली, गजरेही घेतले आणि गजरेही आम्हाला बरेच स्वस्त पडले। आणि हे सगळं घेऊन आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतरून गायत्रीचे जे नेल आर्ट आहे ती माझी मामाची मुलगी करून देत होती। इकडे माझी मेहंदी मस्त अशी रंगलेली होती आणि लेहंगा वगैरे घेऊन, आणि इकडे सगळं पाहुणे बसलेले होते आणि माझी सँडल घेऊन आम्ही गेलो लॉन्सवरती मेकअप आर्टिस्ट ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि गायत्रीचा मेकअप लवकर सुरू केलेला होता। आणि इकडे मीही माझी हेअरस्टाईल करायला घेतलेली होती आणि मम्मीचा मेकअपही इकडे सुरू केलेला होता पार्लरवालीने। आणि त्यानंतर इकडे दाजी आले आणि मंचुरियन खाण्यासाठी ते घेऊन आले। नवरीला बघून त्यांनी मस्त स्माईल दिली, त्यांचाही इकडे मेकअप झाला आणि ते गेले पूजेसाठी। गायत्रीचा इकडे मेकअप होत होता आणि पाहुण्यांची गर्दी इकडे वाढलेली होती, सर्व पाहुणे आलेले होते। त्यानंतरून गायत्री आणि जे दाजी आहेत त्यांचा जे फोटोशूट आहे ते चालू होतं। आणि हा आमचा फोटोग्राफर। अंगत्वेन देवतानुमोहो पवित्रो यस्तु देवतायो नमो नमोऽभ्यं नमामि। हा आहे गायत्रीचा सेकंड लुक, आणि हा सेकंड लुक झाल्यानंतर थर्ड लुक होता डायरेक्टली तिच्या ड्रेसवरती एंगेजमेंट सेरेमनी ज्यावर होणार होती, आणि इकडे मस्तपणे एंगेजमेंट सेरेमनी पार पडली। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायचा आहे हेही नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।